समोसा आणि व्हेज रोल कसं करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। घेतलेला आहे छोटी 2 वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आणि हे व्यवस्थित मळून घेऊया। ह्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे, 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊया आपण। ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्या हिशोबाने हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पहा, आता अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलंय। आता आपण ह्यामध्ये थोडासा वरतून एक तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, जरी आपण आतून तेल टाकलेलं असेल तरी पण। आणि ह्याला परत एकदा पूर्ण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि हे 10 मिनिटं असं मुरायला ठेवायचं आहे बाजूला। आता हे पहा, तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती व्यवस्थित आता मळून झालेलं आहे। आता आपण हे 10 मिनिटं ठेवून देऊया झाकून। आपण व्हेज समोसे करणार आहोत, त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊया। बारीक चिरलेला आपण 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, त्यानंतर 1 छोटी वाटी फ्लावरचे बारीक चिरून घेतलेला आहे, 1 छोटी वाटी कोथिंबीर घेतली आहे, 1 छोटी वाटी वटाणा घेतलेला आहे आणि 1 छोटी वाटी गाजर घेतलेले आहे। म्हणजे हे आपण सगळे प्रमाण एका वाटीच्या हिशोबाने घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा अंदाजे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता आपण मसाले बघून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण जिरे घेणार आहोत, त्यानंतर मोहरी, हळद, गोडा मसाला हा घरचा मसाला आहे आपला, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। आपण ह्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया, जिरं टाकून घेऊया, 1 चमचा मोहरी टाकून घेऊया आपण। आता जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलं की आपण बाकीचे मसाले त्यामध्ये ॲड करू। त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो टाकून घेऊया। कांदा आपण पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे, थोडासा फक्त तो शिजू द्यायचा की जेणेकरून त्याचा कच्चापणा गेला पाहिजे तेलामध्ये। आता हा कांदा असा आपला झालेला आहे। आता आपण त्यामध्ये ह्या भाज्या ॲड करून घेऊया। थोडासा फ्लावर जो आपण कट करून घेतला होता तो टाकून घेऊया आता पहिले, नंतर गाजर, नंतर हे वटाणे। आपण हे 2 मिनिटं आता तेलामध्ये सगळे फ्राय करून घेऊया। आता जर तुमच्याकडे याच्यापेक्षा जर श्रावणी घेवडा, कोबी किंवा लाल, हिरवी, पिवळी जर शिमला मिरची असेल अवेलेबल तर तुम्ही ती सुद्धा टाकून करू शकता, कारण आपल्याला व्हेज समोसे करायचे। त्यामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता, फक्त बटाटा सोडून। ह्यात अर्धा चमचा आपण हळद टाकू, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, मी अर्धा चमचाच घेतलेला आहे। त्यानंतर गरम मसाला, थोडासा गोडा मसाला 1 चिमूटभरच टाकायचे, जास्त नाही। आणि हा आपला घरचा मसाला आहे तो मी टाकून घेते। आता आपण हे सगळे एकजीव करून घेऊया। ह्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपण हे 2 मिनिटं फ्राय करून घेऊया। हे पूर्ण व्यवस्थित शिजू नाही द्यायचंय, पूर्ण गाळ नाही झालं पाहिजे, असं आपल्या दाताखाली आलं पाहिजे खाताना, ते छान लागतात। याला फक्त आपण एक वाफ काढून घेऊया, चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आपली भाजी आता तयार आहे। आता आपण समोसे करायला घेऊया। आपण हे बॉल करून घेतलेले आहेत पिठाचे गोळे। आता आपण हे लाटून घेऊया चपातीच्या साईजमध्ये। अशा प्रकारे आता आपण लाटून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला मधोमध असं सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही। आता ह्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचंय। आपलं सारण पण आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। हा असा भाग असं करायचा आहे आपण फोल्ड। हे पहा, अशाच प्रकारे आता आपण आपले सगळे समोसे करून घेऊया। समोसे पण केलेले आहेत, आपले समोसे झालेले आहेत, पण मुलांना एकच खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आपण काय करायचं, त्याच समोसेच्या साहित्यामध्ये वेगळे प्रकार पण आपण करू शकतो। हे पहा, आता अशा प्रकारे आपण ह्याचे रोल पण करू शकतो। आणि अशा प्रकारे हा व्हेज रोल सुद्धा खाण्यासाठी तयार आहे। आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण हे समोसे फ्राय करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपल्या समोस्याला किती व्यवस्थित बबल्स यायला लागलेले। आपण पूर्ण एक बाजूने तो व्यवस्थित झाला फ्राय की मग आपण पलटी करून घेऊया।
हे पहा, तुम्ही बघू शकता त्याला गोल्डन थोडासा कलर यायला लागलेला आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपला समोसा आता फ्राय झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. अशाच प्रकारे आता आपण सगळे समोसे आपले फ्राय करून घेऊया. प्रकारे आपले व्हेज समोसे गरमागरम खाण्यासाठी तयार आहे. आणि त्या साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की मुलं कशी वेगवेगळे आकार वगैरे जर तुम्ही करू शकला की ती मुलं आवडीने अजून खाणार. मग त्याच प्रकारामध्ये आपण असे रोलसुद्धा केलेले आहेत व्हेज, ते सुद्धा तुम्ही मुलांना डब्यासाठी देऊ शकता.